जय माता दी. मंगळागौरीची कथा. ही आहे मंगळागौरीची कथा. नित्य, सत्य आणि विश्वसनीय, वंदनीय, आदरणीय श्रीकृष्णाने धर्मराजाला त्यांचे शंकेचे निरसन करावयास एकांत, निवांत, प्रशांत अशा स्थानी प्रसन्न अंतःकरणाने कथन केली. तीच ही कथा आता मी तुम्हाला पारंपरिक रचनेनेच आपल्याला सांगत आहे. ही कथा श्रवण मनन करून आपापल्या कुळाचा उद्धार, पतीवरील श्रद्धा व भक्तियुक्त देवादिकांचा आदर, सौभाग्य रक्षणाकरिता सुवासिनी श्रावण मासातील दर मंगळवारी पूजा अर्चा करून मिळेल ती जास्तीत जास्त पत्री फळांनी सुशोभित करतात. ऋतूप्रमाणे आनंद देणारा, वैभव वाढविणारा असा हा देखावा मनाला मोहित करतो. जितकी शोभा तितके वैभव, तेव्हा तुम्ही मनाला आनंद देईल अशी रचना करा. सौभाग्यदायी मंगळागौरीची कहाणी. फार पूर्वीच्या काळी एका नगरात एक वाणी राहत होता. आटपाट नगर होते. त्यांच्या वंशात त्याला मूलबाळ नव्हते. त्याच्या घरी नित्यनेमी करून एक गोसावी भिक्षा मागायला येई. नित्यनियमाने येणारा तो भिक्षेकरी तिला विचारे, तुला पुत्र आहे का? साधी सरळ ती साध्वी. तिने ती दया आमचे नसीबी नाही, परमेश्वरी इच्छा सांगावी आणि भिक्षा घेऊन आली की तू निपुत्रिक आहे, तुझी मला भिक्षा नको असे म्हणून पुढे चालू लागे. तिने ही गोष्ट मनाला लावून घेतली. तिची भूक तहान हरली. रात्रीसारखी तळमळत होती. पतीला कसे सांगावे म्हणजे आपले मन हलकं होईल याचा ती विचार करी. झोपेना, कुठे कशात लक्ष लागेना. हिंमत करून तिने ती गोष्ट आपल्या पतीजवळ सांगितली. नवरा हुशार होता. त्याने तिचे मातृहृदय ओळखले. पण भाग्यापुढे मानव काय करील, त्याला एक युक्ती सुचली. तिच्या कानात त्याने सांगितले. दुसरे दिवशी तोच गोसावी आला. ती दाराआड लपली व त्याला न दिसताच सोन्याची मुद्रिका त्याच्या झोळीत टाकली. त्याने अल्लग जागवला. पाहतो तो मुद्रिका. तो संतप्त झाला. निपुत्रिकाची शिक्षा घेतल्यावर त्याचा नेम मोडला. त्याने तिला शाप दिला. तिने नम्रतेने त्याचे पाय धरले. गोसावी मनात शांत झाला. त्याने तिला मार्ग सांगितला. बाई, तू चतुर आहे. मी तुला जे सांगतो ते तुझ्या पतीला कराव्यास सांग. निळा घोडा, त्यावर बस. निळेच कपडे घाल. रानात फेरफटका मार. घोडा अडेल तिथे खण. जगदंबा देवीचे देऊळ लागेल. देवीची पूजा करून भक्तीने प्रार्थना कराव्यास सांग. तुझा नम्र भाव व पती श्रद्धा जाणून कुळ उद्धाराकरिता ती देवी त्याला पुत्र प्राप्तीचा मार्ग सांगेल. तेच तू सद्भावनेने कर. सांगून तो निघून गेला. बायकोच्या सांगण्याप्रमाणे वाणी रानात सज्जतेने गेला. काही मैलानंतर घोडा अडला. त्या ठिकाणी त्याने खोदले. तिथे निघाले देवीचे देऊळ. ते सुवर्णाचे चमचम करणारे अगदी पिवळे दिसत होते. आत देवीची मूर्ती होती. मनभावे त्यांनी पूजा प्रार्थना केली. देवी प्रसन्न झाली. तिने त्याला वर मागायला सांगितले. तो वाणी नम्रतेने विनवू लागला. माते, घरी सर्व काही विपुल आहे. धन धान्य, गुरे ढोरे, वैभवात काही कमी नाही. पण वंशात दिवा लावायस पोटी पुत्र नाही. संततीचे सुख मला लाभले नाही. माते, ते मला लाभावे. पुत्राचे कौतुक दाखवावे एवढीच विनंती आहे. देवी म्हणाली, तुला संततीचं सुख नाही. मी प्रसन्न झाले आहे तर ते तुला देते. अल्पायुष्य पुत्र घेतलास तर गुणी मिळेल. दीर्घायुष्य घेतलास तर जन्मांध होईल. कन्या घेतलीस तर बालविध होईल. इच्छा असेल ते मागून घे. त्यांनी अल्पायुष्य पुत्र मागितला. देवीने माझ्या मागल्या बाजूला जा. तिथे एक गणपती आहे. त्याच्या मागे आंब्याचे झाड आहे व गणपतीच्या दोंडावर पाय दे. एक फळ घे. घरी जाऊन बायकोला खाऊ घाल. म्हणजे तुझा कार्यभाग होईल असे सांगितले. नंतर देवी अदृश्य झाली. देवळामागे गेला. गणपतीच्या दोंडावर पाय दिला. झाडावर चढला. पोटभर आंबे खाल्ले. मोठभर घरी नेण्याकरता घेतले. खाली उतरून पाहू लागला. तो आपल्या मोठीत आंबा एकच आहे असं 4-5 वेळा झालं. गणपतीला त्रास झाला. त्यानं सांगितलं, तुझ्या नशिबी एकच फळ आहे. फळ घेऊन घरी आला. बायकोला खाऊ घातलं. ती गरोदर राहिली. दिवस मास गर्भ वाढू लागला. 9 मास पूर्ण झाले. वाण्याची बायको बाळंतीण झाली. मुलगा झाला. उभयतांना मोठा आनंद झाला. दिवस मासही वाढू लागला. 8व्या वर्षी मुंज केली. 10व्या वर्षी लग्न करा म्हणाली. काशी यात्रेशिवाय लग्न करणे नाही असा माझा नवस आहे असा जाप दिला. काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठविले. मामा भाचे काशीत जाऊ लागले. जाता जाता काय झालं, वाटेत एक नगर लागलं. तिथे काही मुली खेळत होत्या. त्यात एकमेकींचं भांडण झालं. एक गोरी भुरकी मुलगी होती. तिला दुसरी म्हणू लागली, काय रानड्वाड आहे, काय रानड्वाड आहे. तेव्हा ती मुलगी म्हणाली, माझी आई मंगळागौरीचं व्रत करते. आमच्या कुळावंशामध्ये कोणी रान होणार नाही. मग मी तर तिची मुलगी आहे. हे भाषण मामाने ऐकले. त्यांच्या मनात आलं, हिच्याशी आपल्या भाच्याचे लग्न करावे म्हणजे हा दीर्घायुष्य होईल. परंतु हे घडतं कसं? त्या मुलीचं लग्न होतं. लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा मांदा झाला. मुलीचे आईबापांना पंचायत पडली. पुढं कोणीतरी प्रवासी मिळेल तर बरं होईल. त्याला पुढं करून वेळ साजरी करू म्हणून धर्मशाळा पाहू लागले. मामा भाचे दृष्टीस पडले. मामापासून भाच्याला नेलं. गोरज लग्न लाविलं. उभयतांना गौरीहरापाशी निजविले. दोघं झोपी गेली. मुलीला देवीने दृष्टांत दिला. अगं मुली, तुझ्या नवऱ्याला दंश करायला सर्प येईल. त्याला पिण्याकरता दूध ठेव. एक कोरा करा जवळ ठेव. दूध पिऊन सर्प करत शिरेल. अंगच्या चोळीनं
तोंड बांधून टाक. सकाळी उठून आईला ते वाण दे. तिने सर्व तयारी केली. दृष्टांताप्रमाणे घडून आलं. काही वेळाने तिचा नवरा उठला. भूक लागली म्हणू लागला. लाडू खायला दिले. फराळ झाल्यावर त्यानं तिला आपली अंगठी दिली. पहाटे सुटून ताट घेऊन बिराडी गेला. मामा भाचे भारगस्त झाले. दुसऱ्या दिवशी काय झालं? हिनं सकाळी उठून स्नान केलं. आपल्या आईला वाण दिलं. आई उघडून पाहू लागली. तो आत हार निघाला. आईने कन्येच्या गळ्यात हार घातला. पुढे पहिलावर मांडवात आला. मुलीला खेळायला आणली. ती म्हणाली, हा माझा नवरा नाही. मी याचबरोबर खेळत नाही. रात्रीची लाडवाची अंगठीची खूण काही पटेना. आईबापाला पंचायत पडली. हिचा नवरा कसा सापडतो? नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केले. जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून मुलीने धुवावे. आईने पाणी घालावे. भावाने गंध लावावे आणि बापाने विडा द्यावा. असा क्रम चालू केला. शेकडो लोक जेवू गेले. इकडे मामा भाचे काशीस गेले. पुष्कळ दानधर्म केला. तीर्थयात्रा केल्या. ब्राह्मणाचे आशीर्वाद घेतले. एके दिवशी भाच्यास मूर्छा आली. यमदूत प्राण न्यायला आले. मंगळागौरी आडवी आली आणि त्या दोघांचं युद्ध झालं. यमदूत पळून गेले. गौर अदृश्य झाली. भाचा जागा झाला. तसा आपल्या मामास सांगू लागला, मला असं स्वप्न पडलं. मामा म्हणाला, ठीक झालं. तुझ्यावरचं विघ्न टळलं. उद्या आपण घरी जाऊ. परत येऊ लागले. लग्नाच्या गावी आले. तळ्यावर स्वयंपाक करू लागले. दासीने सांगितले, इथं नक्षत्र आहे, तिथे जेवायला जा. ते म्हणाले, आम्ही परान्न घेत नाही. दासीने यजमानीस सांगितलं. त्यांनी पालखी पाठवली. आदरातिथ्यानं अतिथीचे पाय धुताना मुलीनं नवऱ्यास ओळखलं. नवऱ्यानं अंगठी ओळखली. आईबापांनी विचारलं, तुझ्याजवळ खूण काय आहे? त्यानं लाडवाचं ताट दाखविलं. सर्वांना आनंद झाला. भोजन समारंभ झाला. मामाबाचे सून घेऊन घरी आले. सासूनं सुनेचे पाय धरले. तुझ्यामुळे माझा मुलगा वाचला असे म्हणाले. तिनं सांगितलं, मला मंगळागौरीचं व्रत असतं. ही सगळी तिची कृपा. सासर माहेरची, घरची, दारची माणसं सर्व एकत्र झाली आणि त्या व्रताचं उद्यापन केलं. मंगळागौर तिला प्रसन्न झाली. तशी तुम्हा आम्हास हो आणि आपलं सौभाग्य अखंड राहो इतकीच देवाची प्रार्थना करा. ही धर्मराजाला कृष्णाने सांगितलेली 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरे संपूर्ण. माता मंगलदायी, मंगलरूपे, सौभाग्यवरदायिनी, आशीर्वाद ही दे सुखे कृपे तू, आनंद सुखदायिनी. कन्या आम्ही तुझ्या, तू माय आम्हासी भूषणी. सदा वैभवी जे जे काही कृपे तू देशी आम्हा, ते धन्याची वैभवी. राखी सर्वतरे पत्ती, कृपा ही सौभाग्य टिकवावया. जेणे पावन 2 कुले होती, ती योग्यता यावया. भक्ती देऊनी भूषवती, शस्त्रा ते कर्म घडवी. सर्वानंदे आम्ही नित्य प्रातू, चरणी ही सत्यकथाची नम्रता. ही सत्यची नम्रता. ओम श्री मंगळागौरी देवे नमो नमः. मंगळागौरीची आरती. जय देवी मंगळागौरी, ओवाळीन मी सोनिया ताटी. रत्नांचे दिवे माणिकांच्या वाती, हिरे या मोती ज्योती. जय देवी मंगळागौरी. मंगलमूर्ती उपजली काया, प्रसन्न झाली अल्पायुषी राया. तिष्ठली राज्य बाळी, आयुपण द्यावया. जय देवी मंगळागौरी. पूजेला ग आणली जाई जुईच्या कळ्या. 16 तिकटी 16 दुर्वा, 16 परीची पत्री जाई जुई अबोली. शेवंती नाग चापे पारिजातके, मनोहर गोकर्ण महाफुले. नंदेठे तगरे पूजेला ग आणली. जय देवी मंगळागौरी. साळीचे तांदूळ मुगाची डाळ, आळणी खिचडी रांधती नारी. आपुल्या पतीलागी सेवा करीती फार. जय देवी मंगळागौरी. डुमडुमे डुमडुमे वाजंत्री वाजती, काळाची कंकणे गौरीला शोभती. शोभती बाजूबंद कानी काप्यांचे गवे, लाली अंबा शोभे. जय देवी मंगळागौरी. नाऊनी माखुनी मौनी बैसली, पटवाची चोळी क्षीरोदक नेसलेली. स्वच्छ बहुत होनी अंबा पूज बैसली. जय देवी मंगळागौरी. सोनियाचे ताटी घातल्या पंचारती, मध्ये उजळती कापुराच्या वाती. करा धूप दीप आता नैवेद्य षड्रस पक्वाने, ताटी भरा बोने. जय देवी मंगळागौरी. लवला हे तिघे काशीसी निघाली, माऊली मंगळागौर भिजवू विसरली. मागुती परतुनी आली, अंबा स्वयंभू देखिली. देऊळ सोनियांचे, खांब हिरे यांचे, कलश मोतियांचा. जय देवी मंगळागौरी.
जय देवी मंगळा गौरी ओवाळीन सोनिया ताटी, रत्नांचे दिवे माणिकांच्या वाती, हिरे या मोती ज्योती. जय देवी मंगळा गौरी, जय देवी मंगळा गौरी, जय देवी मंगळा गौरी. देहि सौभाग्यम आरोग्यम देहि मे परमं सुखं रूपं, देहि जयं देहि यशो देहि द्वेषो जय.